नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेता एकनाथ शिंदे यांनी पुण्यामध्ये भाषणाचा समारोप करत असताना जय गुजरात अशी घोषणा दिली आणि एकच गदारोळ उठला. या गदारोळामुळे शिंदेंना महाराष्ट्र द्रोही ठरवण्याची विरोधकांना आयतीच संधी चालून आली. ठाकरे आणि महाविकास आघाडी ही संधी कशी सोडतील? शिंदेंवर टीका करण्याच्यासाठी विरोधक एकत्र आले. त्यांनी भरपूर तोंडसूक घेतलं आणि नंतर त्यांची हवाच निघून गेली. ठाकरे एकत्रीकरणाच्या निमित्तानं सध्या या ठाकरेंच्या समर्थकांच्या म्हणजेच ठाकरे सैनिकांच्या अंगावर मुठभर मांस चढलाय. त्या ठाकरे मेळाव्याच्या आधी याच ठाकरेंवर एक व्हिडिओ बँड चाललाय आणि ठाकरेंचं मराठी प्रेम अमराठी प्रेम पुराव्यानिशी समोर आलंय. ही गुगली शिंदेंच्या गटातून चालली आहे हे वेगळं सांगायला नको. त्याचंच आज विश्लेषण. पुण्यामध्ये शुक्रवारी अमित शहा आले होते. अमित शहा केंद्रीय गृहमंत्री आहेत, पण त्या पलीकडे अमित शहा गुजराती समाजाचे एक वरिष्ठ नेतृत्व म्हणून प्रस्थापित आहे. अमित शहांच्या सोबत या कार्यक्रमामध्ये जिथे श्री पूना गुजराती बंधू समाज यांच्या वतीनं एका संस्थेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हजर होते. भाजपाचे इतर नेते सुद्धा हजर होते. जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर या क्रीडा संकुलाच्या स्थळाचं उद्घाटन या कार्यक्रमामध्ये झालं. शिंदेंनी आधी अमित शहा यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं, तेही आपण पाहणार आहोत आणि त्यानंतरचं पुढचं वक्तव्य. इसलिए मैं इतना ही कहूंगा कि अमित भाई तर महाराष्ट्राचे जावई आहेत. मगाशी त्यांनी सांगितलं देशाचे ते गृहमंत्री आहेत, पण त्यांच्या होम मिनिस्टर आपल्या महाराष्ट्राच्या कोल्हापूरच्या आहेत. त्यांच्या घरात गुजराती आणि मराठी आनंदाने नांदतात, दोन्ही भाषा. आणि म्हणून महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांनी विकास, उद्योग आणि संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये नेहमी देशाला दिशा दाखवलेली आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. मनापासून या चांगल्या वास्तूला खूप खूप आपलं अभिनंदन करतो. आणि हे असंच वाढत जाईल. आपली एकजूट अशीच मजबूत ठेवा आणि या राज्याच्या विकासामध्ये आपलं देखील योगदान आहे. कारण शेवटी बिझनेस कम्युनिटी जी आहे, व्यापारी आहेत, उद्योजक आहेत, हे या राज्यासाठी विकासासाठी आवश्यक आहेत आणि आपलं योगदान जरूर आम्ही लक्षात ठेवतो. आणि आमच्या सरकारकडून देखील आपल्याला देखील उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये कुठेही कुठली अडचण येणार नाही, कोई दिक्कत नहीं आएगी, ऐसा विश्वास यहाँ पर दिलाता हूं. एका बाजूला ठाकरे गुजरात्यांना, मारवाड्यांना, अमराठी माणसांना मारत असताना दुसरीकडे सरकार म्हणून या समाजाला दिलासा देणं अत्यंत गरजेचं होतं. त्यात दस्तूरखुद्द केंद्रीय गृहमंत्री गुजराती आहेत आणि ते व्यासपीठावर उपलब्ध हजर असताना एकनाथ शिंदेंनी समयसूचकता दाखवली. अमित शहा यांच्या घरामध्ये मराठी आणि गुजराती या दोन भाषा एकत्र नांदतात याची आठवण सुद्धा करून दिली. आणि मग महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकारणाच्या निमित्ताने गुगली टाकली ती भाषणाच्या शेवटी. और अमित भाई के लिए जाते जाते एक शेर सुनाओ. आपके बुलंद इरादों से तो चट्टाने भी डगमगाती है, आपके बुलंद इरादों से तो चट्टाने भी डगमगाती है. दुश्मन क्या चीज है, तूफान भी अपना रुख बदल देता है. आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है. आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है. आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात.
गुजरात्यांच्या कार्यक्रमामध्ये गुजरात्यांच्या बड्या नेत्याच्या समोर बोलताना आणि गुजरात्यांना खुश करण्याची गरज असताना हे कुणीही केलं असतं जे एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यात झालं. मात्र मवियाच्या नेत्यांना निमित्त मळायचा अवकाश की शिंदेंना महाराष्ट्र द्रोही ठरवण्याची थेट संधी या सगळ्यांनी साधली. त्यात सुषमा अंधारेंचं वक्तव्य आधी ऐका. तुफान धमाल आहे त्या वक्तव्यात. महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी ज्यांना भरभरून प्रेम, साथ, सहकार्य आणि विश्वास दिला, त्या सगळ्या मराठी माणसांशी प्रतारणा करत आज एकनाथ शिंदे जय गुजरात म्हणतात. ते उगाच म्हणत नाही. खरं तर एकनाथ शिंदेंच्या ठाई एकनिष्ठता किंवा प्रामाणिकपणा हा जरी गुण नसला तरी एकनाथ शिंदेंच्या ठाई धूर्तपणा आणि चतुरपणा ठासून भरलेला आहे. नेमक्या वेळेला आपण जेव्हा राजकारणातनं आता प्रवाहाच्या बाहेर फेकले जातोय की काय, अजित पवारांनी आपल्यावर सरशी केली आहे आणि देवेंद्र फडणवीस कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत, अशा काळामध्ये अमित शहांच्या मंचावर जाऊन आपण अमित शहांची भाटगिरी केली पाहिजे, एवढा साधा सेन्स तर नक्कीच एकनाथ शिंदेंच्या ठाई आहे. ही टीका करत असताना सुषमा अंधारेंनी अनाहूतपणे कबुली दिली की महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं भरपूर मतदान केलंय आणि ते महायुतीला केलंय. त्यातली सुद्धा आणखीन एक गंमत आहे. ही तीच मंडळी आहेत जी निकाल लागल्याच्या नंतर महायुती ईव्हीएमची चोरी करून निवडून आली असं म्हणत होती. आता त्यांच्यातल्याच एक सुषमा अंधारे म्हणायला लागल्या आहेत की मराठी माणसानं महायुतीला भरपूर मतदान केलेलं आहे. ऐकी नाही गंमत? असो. अंधारे यांनी तर शिवसेनेच्या आणि शिंदेंच्या वादाच्या निमित्तानं, म्हणजेच या संपूर्ण वक्तव्यातल्या वादाच्या निमित्तानं शिंदे आणि फडणवीसांमध्येही भांडण आहे असा निष्कर्ष काढला. दरम्यान वाद, शिंदे यांची महायुतीत होणारी कुचंबणा असे अनेक मुद्दे अंधारे यांनी मांडले आणि त्या बोलू लागल्याच्या नंतर इतर कायचे गप्प बसतील. लगोलग सगळेच विरोधक शिंदेंवर तुटून पडले. आश्चर्य वाटतं आणि ते पण पुण्यासारख्या पुण्य नगरीत जिथे मराठी हे म्हणजे संस्कृतीचं माहेर घर असं म्हणतात. पुण्याला काय करतोय आपण? काय कुठल्या दिशेला चालला होता ते? कुठल्या दिशेला? आता मला हे जोक म्हणून घ्या, ह्युमर म्हणून घ्या. शिंदे साहेब भेटले होते तर काय म्हणायचं? कसे आहात शिंदे साहेब? केम छो शिंदे साहेब? सारूच आहे ना. एकीकडे मराठीला अविभाज्य भाषा म्हणून आम्ही त्याला दर्जा देण्याचा आपलीच पाठ आपण झोपडण्याचं काम हे सरकार करते आहे. आणि एकीकडे जे गुजरात नारा देण्यामध्ये सुद्धा हे मागं पडत नाही. याचं हे दोन तोंडी जे वास्तविकता जी आहे या सरकारची ती याच्यातून स्पष्ट झालेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या भूमीवर जो कोणी येत असेल, नुसतं महाराष्ट्राचाच नाही तर प्रधानमंत्री पण आले तरी त्यांनी या ठिकाणी येऊन जय महाराष्ट्रच म्हणला पाहिजे. आता मवियाच्या नेत्यांना संधी मिळाली आहे म्हणून त्यांनी शिंदेंना आणि पर्यायानं महायुतीला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला. पण त्यांना कळत नव्हतं की ही महायुतीची गुगली आहे तरी कशी. महाराष्ट्रामध्ये गुजरात विरोधी वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न तसा नवीन नाहीये. तो पूर्वापार चालत आलेला आहे. खरं तर महाराष्ट्र राज्याची निर्मितीच गुजरात विरोधातून झाली आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये. आणि म्हणून गुजराती विरोध हा अद्यापही इथल्या वातावरणामध्ये कायम आहे. तो राजकारणाच्या साठीच. गुजराती विरोधाला तर आता हिंदी विरोधाची साथ मिळालेली आहे आणि ठाकरेंच्या राजकारणात तो एक प्रमुख मुद्दा बनलेला आहे. मराठी मतांच्या एकजुटीला कायमच गैर मराठी विरोध हा कळीचा मुद्दा बनवला जातो. परभाषिकांच्या विरोधाला ठाकरे आपल्या राजकारणात नेहमीच स्थान देतात. अशा स्थितीमध्ये मराठीच्या साठी एकत्र येऊन मेळाव्याचे राजकारण आता ठाकरे करू पाहतात.
राज ठाकरे हे अत्यंत गर्दी खेचक असं मानलं जातं. आपण मागच्या काही इलेक्शन्समध्ये पाहिलं की त्या इलेक्शन्समध्ये एकदा त्यांनी मोदी आणि शहांवर वार केला, दुसऱ्या निवडणुकांमध्ये त्यांनी मोदी आणि शहाची बाजू उचलून धरली. लाव रे तो व्हिडिओ सारखे त्यांचे जे वक्तव्य आहे हे सगळ्यांच्या तोंडी आले होते. त्याच्यामुळे गर्दी निश्चितपणे होणार, पण त्या गर्दीचा फायदा हा निवडणुकीच्या व्होट बँकेमध्ये परिवर्तित होणार का, किंवा त्याचा फायदा या दोन्ही ठाकरे बंधूंना होणार का, हे मात्र सांगणं कठीण आहे. ठाकरेंच्या मेळाव्याच्या ऐन संध्याकाळी, आधीच्या संध्याकाळी, ज्या वेळेला शिंदे जय गुजरात म्हणतात आणि त्यांच्यावर सगळ्यांचीच टीका सुरू होते, त्यावेळेला संजय राऊत कसे गप्प बसतील? मवियाच्या नेत्यांची टीका सुरू झाल्यानंतर संजय राऊत ट्विट करतात आणि म्हणतात की अमित शहांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप आज बाहेर आलेलं आहे. पुण्यात या महाशयांनी म्हणजे शिंदेंनी अमित शहांच्या समोर जय गुजरातची घोषणा दिली, काय करायचं यांचं, असा सवाल संजय राऊतांना पडलेला आहे. ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा असा तुकारामांच्या अभंगातला एक भाग त्यांनी वापरलाय. राऊत पुढेही म्हणतात 1000 माराव्या आणि 1 मोजावी. राऊतांनी एक प्रकारे हिंसाचाराची कृती सांगितली आहे. शिंदे हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राहूच कसा शकतो असं राऊत विचारतायत. असं असताना शिंदेंच्या गुगलीची चाल महाविकास आघाडीच्या लक्षात यायला वेळ लागतोय हे पाहताच देवेंद्र फडणवीस यांनी एक चिमटा काढला. गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जे गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं. इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही. मराठी माणूस हा वैश्विक आहे. याच मराठी माणसाने अटकेपार झेंडा नेलाय. याच मराठी माणसाने संपूर्ण भारताला स्वतंत्र केलेला आहे. संपूर्ण भारतातली मोगली सत्ता घालवण्याचं आणि दिल्लीवर भगवा झेंडा लावण्याचं काम या मराठी माणसाने केलंय. आणि एवढा संकुचित विचार जर कोणी त्या ठिकाणी करत असेल तर चुकीचं आहे. ठाकरे गटाच्या टीकेची धार कमी करायला एक आणखी महत्वाचा मुद्दा आला आणि हा भात्यातला बाण एक प्रकारे पवार गटाला सगळ्यात जास्त जखमी करून जाणार आहे. एक मी आठवण करून देतो आपल्याला, मी अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त आहे आणि 8 ते 10 वर्षापूर्वी आमचं अखिल भारतीय नाट्य संमेलन हे बेळगावमध्ये होतं, कर्नाटकमध्ये. आणि आमच्याबरोबरचे अजून एक विश्वस्त आहेत, ते माननीय शरद पवार साहेब आहेत. आणि शरद पवार साहेबांच्या हस्ते अखिल भारतीय नाट्य परिषदेचं त्यावेळी उद्घाटन झालं होतं. त्यावेळी तिथं देखील भाषण संपवताना, मुलाखत संपवताना माननीय शरद पवार साहेबांनी जय कर्नाटका असं म्हटलं होतं. याचा अर्थ शरद पवार साहेबांचं प्रेम नाही का महाराष्ट्रावर? यानंतर शिवसेनेकडून ठाकरेंवर एक व्हिडिओ बाण चालला आणि त्यात ठाकरे पुरते घायाळ झाले. आप आगे चलो, हम साथ हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. आप आगे चलो, हम साथ हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. आप आगे चलो, हम साथ हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. आप आगे चलो, हम साथ हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. आप आगे चलो, हम साथ हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. आप आगे चलो, हम साथ हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. आता स्वतः उद्धव ठाकरे जय गुजरात म्हणतायत. त्याचा पुरावा समोर आल्याच्या नंतर ठाकरे गटाच्या आरोपाची हवा निघाली. त्यावर काय म्हणालेत एकनाथ शिंदे ऐका. मराठीबद्दल जे काही टीका करण्याचं काम जे लोक करतायत, खरं म्हणजे मी काय याच्यावर जास्त भाष्य करू इच्छित नाही, परंतु जिनके घर शीशे के होते वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेका करते. निवडणुकीमध्ये पाकिस्तानी झेंडे नाचवले तेव्हा मराठी कुठे गेलं होतं? मराठी प्रेम कुठे गेलं होतं? आमची नाळ आहे या मातीशी जुळलेली आहे. खरं म्हणजे आमची नाळ या मातीतच पुरलेली आहे. त्यामुळे मराठीच्या बद्दल आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही.
यामुळे आता लोक एक अत्यंत स्वाभाविक प्रश्न विचारतायत, कुणाचं जय गुजरात गोड समजायचं, ठाकरेंचं का शिंदेंचं? आप आगे चलो, हम साथ हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। आप आगे चलो, हम साथ हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते एकनाथ शिंदे बोलले जय गुजरात जय महाराष्ट्र बरोबर, त्यावेळेला त्यांनी असं राजकीय डाव खेळलेला आहे आणि त्याचं त्यांना नुकसान भोगायला लागेल का फायदा होईल त्याचा, हे येणाऱ्या काळात दिसेल. त्यामुळे आज तरी ती पॉलिटिकल मूव्ह आहे त्यांची असं मला वाटतं, ती आत्मघातकी ठरते का त्यांच्या व्यापक फायद्याची ठरते हे येणारा काळ ठरेल. आणि त्यामुळे त्याचं उद्या आपल्याला त्यांचं आणखीन प्रतिबिंब पडेलच विजय मेळाव्यामध्ये, तर तोपर्यंत थांबायला हवं असं मला वाटतं. अर्थात कुठल्याही मराठी माणसाला आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी जय महाराष्ट्राबरोबर जय गुजरात म्हणालेलं अजिबात आवडणार नाही. गुजराती लोक समोर असतील तर उद्धव ठाकरे पण जय गुजरात म्हणतात असं सिद्ध झालं आणि त्या निमित्तानं टाकली गेलेली शिंदेंची गुगली काय समजावू पाहतीये ते लक्षात घ्या. शिंदेंनी सांगितलं की उद्धव यांनी आजही त्यांचा गुजराती विरोध कायम ठेवला आहे. ठाकरेंनी कधी काळी याच गुजराती मतांच्यासाठी जिलेबी फाफडा उद्धव आपडा असं सुद्धा म्हटलेलं आहे. ठाकरे सोयीनं मराठी असतात आणि सोयीनं हिंदू होतात. उबाटा शिवसेना आणि MNS जर एकत्र मिळून पालिके निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर त्याचा परिणाम असा होईल की जे गैर मराठी वोट्स आहेत त्यांच्या कॉन्सोलिडेशन होणार आणि त्याची टक्केवारी नेमकी 30 ते 40% एवढी असू शकते. दुसरीकडे जे मराठी वोट बेस आहे त्याचाही कॉन्सोलिडेशन होणार. आता या सगळ्यामध्ये केवळ आणि केवळ उद्धव ठाकरेंनाच गुजरात्यांचं प्रेम आहे असं समजू नका. मतं हवी असतील तर राज ठाकरेंची माणसं पण गुजरात्यांच्या समोर आवाहन करायला मागे पुढे पाहत नाही. मतांच्यासाठी मनसेचं हे गुजरातीतलं आवाहन आहे आणि कशाचं आहे तर चक्क सदस्य नोंदणीच्या अभियानाचं. म्हणजेच या मनसेला, जी मनसे आजच्या घडीला मराठीचं प्रेम आणि गुजरातीचा द्वेष समोर आणते, ती मनसे 2021 मध्ये गुजरात्यांनी त्यांचं सदस्य बनावं याच्यासाठी गुजरातीत विनंती करताना आपण पाहतो आहोत. थोडक्यात काय, सगळं काही ठाकरेंचं सोयीचं आहे का हा प्रश्न त्यामुळे उपस्थित राहतो. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.